निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माय बाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप. हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी आले आहे वॉकिंगसाठी गार्डनमध्ये. पहा किती सुंदर निसर्ग दिसते, सगळीकडे हिरवंगार आणि सकाळ सकाळ असं पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. दिवस अगदी छान जातो. घरी आले आहे आणि सगळं आवरल्यानंतर मग आज मी मोमोज बनवायला घेतलेले आहेत. इथे मोमोज बनवण्यासाठी मी कणिकच वापरलेली आहे, मैदा वापरलेला नाही. आणि मागच्या वेळेस बनवलेले तर खूप छान झाले, आधीला पण खूप आवडले होते. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. तर इथे फटाफट मी मोमोज बनवून घेते आणि भरपूर सारे बनवले होते. मोमोज बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट होतात असं मी नेहमी म्हणते, पण क्वांटिटी जर जास्त असेल तर तितका वेळ लागतो. आणि आज तसंच झालं, भरपूर क्वांटिटीमध्ये मी बनवलं होतं, त्यामुळे बराच वेळ गेला. आणि एखादी स्पेशल रेसिपी म्हटलं की किचनभर पसारा आणि ढिगभर भांडी असं होतंच. तुमच्याही बाबतीत हे घडत असेलच. तर तसंच माझं इथे झालं आहे. पूर्ण ओट्यावरती पसारा झाला होता आणि बेसिनमध्ये देखील तितकीच भांड्यांचा ढीग लागला होता. मी नेहमीच माझ्या कामांमध्ये आधीला इन्व्हॉल्व करते आणि त्याला देखील भरपूर इंटरेस्ट आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये. तर इथे ताटामध्ये बघा त्याचा जो छोटासा मोमोज आहे तो मी ठेवलेला आहे. आणि त्याचं चाललं होतं की अरे माझा मोमोज आहे तो एकदम हळूच ठेव, तुटेल वगैरे. तर मधोमध असं मी त्याचं ते बनवलेलं मोमोज ठेवलेलं आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. आणि बघा मोमोज रेडी झालेले आहेत. थोडंसं हात लावून बघायचं आणि जर चिकट लागलं हाताला तर समजायचं की अजून झालेलं नाही. इथे दुसऱ्या ताटामध्ये मी मोमोज रेडी करून ठेवले आहेत, ते वाफवलेले नाहीत. तर आता हे मोमोज काढून त्यामध्ये हे दुसरे मोमोज ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी. अशा प्रकारे 2 ते 3 ताट भरून मी मोमोज बनवले होते, म्हणजे सगळ्यांना अगदी पोटभर खायला मिळतील. कारण मुलांचं कसं असतं की असं काही वेगळं बनवलं स्पेशल तर मग जेवण नकोच, त्यांना दिवसभर हेच पोटभर हवं असतं. मोमोज सोबत खाण्यासाठी मी इथे टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. अद्रक, लसूण आणि लाल मिरची जी असते आपली सुकलेली ती घेतली आहे आणि टोमॅटो 4 ते 5 घेतलेले आहे. थोडेसे तेलामध्ये परतून मिक्सरमधून काढून घेतलं आहे, मीठ टाकून मिक्स केलं आहे. आपली टोमॅटो चटणी रेडी आहे.